आपण पाहताय नाणेफेक केली जाते. पवनजे डाकी चिंचवली गावचे उद्योगपती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. या ठिकाणी आपण पाहताय नाणेफेकी केली जाते. नाणेफेकीचा कॉल जर आपण पाहिला तर कांबे टीमच्या बाजूने लागला गेलाय. निर्णय कळवायचे कांबे टीम. 2 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय इकडनं मात्र कांबे टीमने घेतलाय आणि फलंदाजी करण्याकरिता वाशेरी टीमला या ठिकाणी मात्र गेल्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच शुभम आपण या ठिकाणी यायचे. शुभम याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाते. आपण पाहतायत सन्माननीय अतुलजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते कुमार अतुलजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहता या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. शुभम वेल प्लेड, चांगली फलंदाजी झाली. नेक्स्ट मॅच करता ऑल द बेस्ट मित्रा तुला. चला लगेच कांबे टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. कांबे टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. पंचाची भूमिका जर आपण पाहिली तर सकाळच्या सत्रापासून आपण पाहता एक मजबूत बांध्याचे खेळाडू देखील आहेत. बाहुबली ऑफ गोरसाई रोहन केने आणि त्यांची चांगली भूमिका आपण पाहतायत. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. कांबे टीम आपण पाहतायत शेलके ब्रदर्सचे ओनर तुषारजी शेलके आपल्यामध्ये उपस्थित झाले. सह आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण येऊन मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. नेक्स्ट मॅच करिता जर आपण पाहिलं तर पोगाव टीमला सपोर्ट करण्याकरिता देखील ते या ठिकाणी मात्र उपस्थित झाले. चला दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी यायचे. चला दोन टीमचे 12th मॅन 12वे खेळाडू चला कांबे टीम त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. कांबे टीमचा 12th मॅन
व्हेरी फर्स्ट ओव्हर गोलंदाजी मार्क करणं आपण पाहताय. सामन्याला होतीये सुरुवात. रोशन वैयक्तिक पहिलं, संघातर्फे पहिलं महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी मार्क करणं सज्ज होत आहेत. रोशन आणि सलामीची जोडी आपण पाहताय. शुभम आणि एका बाजूने अनिकेत. काय बॅटिंग केली होती गेल्या सामन्यामध्ये शुभमने. संघाकरिता 14 धावांची एक महत्वपूर्ण इनिंग त्याने साजरी केली आणि संघाला विजय देखील करावून दिलं. तोच बॅटर शुभम स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्क करणं आपण पाहतायत. रोशन सज्ज होत असताना वैयक्तिक पहिलं, संघातर्फे पहिलं षटक घेऊन लॉंग रन अपने. व्हेरी फर्स्ट बॉल बॅटनं स्ट्रोक अटेंड केला गेला. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे मात्र फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी होती दोन्ही बॅटर्सकडे. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतायत संघाचं श्री गणेश होतोय. पहिली धाव धावफलकावरती लागली जाते. जबरदस्त क्लायमेट आपण पाहताय. दुपारचं सत्र, गरमागरम वातावरण आणि त्या गरमागरम वातावरणामध्ये हाय व्होल्टेज मॅचेस सध्याच्या घडल्या तरी सुरू आहेत. 2 षटकांचा हा सामना आहे. 2 षटकांमध्ये कमीत कमीत 25 ते 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. नेक्स्ट बॉल बॅटनं फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक मागे धावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. शेवटच्या क्षणाला इकडनं मात्र क्षेत्ररक्षकाकडनं घडली आहे चूक आणि चेंडू चाललाय नॉन स्टॉपला सीमारेषेच्या बाहेर. आला या चेंडूवर फलंदाजी करणाऱ्या टीमला बेनिफिट प्राप्त करून देणारा चौकार. 4 धावा. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मध्ये फटका चांगला आहे. चेंडूला मिडऑनच्या दिशेने घेऊन काढले. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल. एकदा पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न, परंतु रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली तर नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्या पद्धतीने फलंदाज आपण पाहिलं शुभम धावलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गेल्या सामन्यामध्ये अनिकेतने थोडंसं निराश केलं होतं, लवकर बाद झाले होते, परंतु अनिकेत याच्यावर या सामन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार राहील. कारण अनिकेत याचा जर आपण विचार केला तर चांगला बॅटर आहे. हा यामने बॅटिंग करतो, मोठमोठे स्ट्रोक खेळण्याकरता त्याला देखील ओळखलं जातं. गोलंदाज रोशन आडवा बॅटनं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडनं पुढे येत आहेत. एकदा पूर्ण होतीये. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चॅलेंजचे हे जे मैदान आहे आपण पाहतायत या मैदानावर सातत्याने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं हे खूप जास्त अवघड ठरत असतं फलंदाजांकरिता. परंतु इकडनं जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज काय जबरदस्त, दोन्ही बॅटर विकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेट दाखवतायत. इकडनं जर शुभम याचा विचार केला तर तो देखील आणि अनिकेत जो संघाचा एक महत्वपूर्ण बॅटर आहे त्याच्या माध्यमातून देखील चांगला खेळ होतोय या सामन्यामध्ये. नेक्स्ट बॉलर बॅटनं प्रहार केलाय. चेंडू अवैध गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इकडनं कोणतीही चुकी होणार नाहीये. चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर केला गेलाय. चांगल्या पद्धतीने झेल पकडला गेलाय आणि अखेरकार या सामन्यामध्ये देखील निराश करून फलंदाज अनिकेत बॅक टू द डकआउट. फर्स्ट विकेट इज डाऊन. नवीन फलंदाज चांगला स्ट्रोक इकडनं जर आपण पाहिला तर बॅटरच्या माध्यमातून आल्यानंतर या पद्धतीची सुरुवात बॅटरने केली आहे. संघ थोडासा बॅकफुटला होता पहिल्या षटकामध्ये, त्याला मात्र फ्रंट फुटला आणण्यामध्ये इकडनं पूर्णपणे मदत केली आहे बॅटरनं. अर्थातच आपण पाहतायत रितेशने इकडनं चांगली सुरुवात केली आहे. आपण पाहताय धावफलक पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा धावफलकावर. नेक्स्ट ओव्हर करता आपण पाहतायत कृष्णा गोलंदाजी मार्क करण्यास सज्ज होत आहेत. कृष्णाचा पहिलाच बॉल इकडनं मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढतायत. दीपमधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. गॅपमध्ये चेंडू गेलाय. चांगल्या पद्धतीने कव्हर त्या ठिकाणी केलं जात आहे. तोपर्यंत दोन्ही बॅटरकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. या दुहेरीच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. 17 धावा धावफलकावर.
स्विच हिट केले, फटका सुंदर आहे, गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक चिक्स जाऊन मोठे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये अक्षरशः रेस लागली आहे आणि अखेरकार इकडनं मात्र या रेस मध्ये चेंडू झालाय विजयी आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता आलाय चौकार. चांगला स्ट्रोक इकडनं आपण पाहतायत. फलंदाज शुभमच्या बॅटमधनं आलाय. गेल्या मॅचचा हिरो शुभम या मॅच मध्ये देखील चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना दिसलाय. सुरुवातीला सिंगल डबलने त्याने सुरुवात केली, परंतु त्यानंतर जेव्हा संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची या स्लो ओव्हर मध्ये त्याने त्याच्या पेटाऱ्यामधनं स्विच हिटचा स्ट्रोक काढलाय बाहेर. नेक्स्ट बॉल चांगला आहे, थोडासा फिरवलाय, बोट चेंडूवर फिरवली आणि फलंदाजाला बीट देखील केलं गेलंय. या ठिकाणी एक धाव इथे एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जाते. ते म्हणजेच 22च्या घरामध्ये 22 धावा धावफलकावर, एक गडी बाद 22 अशी स्थिती आपण पाहतायत. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना हा चेंडू चांगला चेंडू आहे. लेंथ बघा किती चांगल्या पद्धतीने खेचली आहे. फलंदाज त्या ठिकाणी मात्र फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, ते पाहिलं. कृष्णानं लेंथ थोडीशी मागे खेचली आणि त्यानंतर बॅटरला इकडनं बीट देखील करून गेलाय. जबरदस्त गोलंदाजी या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये कृष्णानं इकडनं केली आहे. नेक्स्ट बॉल फटका सुंदर हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, तिकडे कोणतीही चुकी होणार नाहीये. मिड विकेटला एक चांगला झेल पकडला गेलाय आणि अखेरकार अजून एका विकेटचं पतन. फलंदाज आपण पाहताय रितेश, जे चांगले बॅटिंग करत होते ते रितेशला आता मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. 17 क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर इकडनं मात्र दुसरा बसला गेलाय. रितेश इज अ बॅक टू द डगआउट. धावफलक जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र 22च्या घरामध्ये 22 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरं अर्थात अंतिम षटक आणि अंतिम षटकातील आता मात्र अंतिम चेंडू, शेवटच्या चेंडूचा फेस करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर नितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कृष्णा याने चांगली गोलंदाजी केली. त्याच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर जर कृष्णाचा विचार केला तर त्यांनी या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केलेत, त्या म्हणजे 7 धावा त्याने खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये ज्या अनुषंगाने 15 धावा आल्या, त्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं. शेवटचा चेंडू एखादा मोठा स्ट्रोक सोडून दिलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू खूप जास्त बाहेर आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये, अवांतर धाव या चेंडूवर येते. अवांतर धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 23 अर्थातच 23च्या घरामध्ये. फुल टॉस इकडनं मात्र उडवलाय, क्षेत्र चुकीचं निवडलं, परंतु सरळ बॅटना स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत दोन्ही बॅटरकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. या दुहेरीच्या मदतीने आपण पाहतायत पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा जे आहेत ते लागले गेले 25 आणि 26. इकडनं मात्र आव्हान समोर ठेवले गेले. 26 धावांचं एक मोठं आव्हान 2 षटकामध्ये समोर ठेवलं गेलं. मी जी चर्चा केली होती की पहिल्या इनिंग मध्ये कमीत कमी 25 ते 30 धावांची गरज असणार आहे, कारण विरोधी संघाचा जर आपण विचार केला तर विरोधी संघ कांबे टीम ज्याने एक चांगला चेस डाऊन करून जे पुढे आलेत या स्पर्धेमध्ये, त्यांच्या विरोधामध्ये आता मात्र 26 धावांचं टार्गेट ठेवलं गेले. चला नेक्स्ट मॅच करता दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचे. कामतकर आणि वडगर टीम आपण देखील रेडी राहायचंय.
कामतगर आणि त्याचबरोबर वडगेर टीम आपण रेडी राहायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ही गोष्टीकडे लक्ष द्यायचे. आपण पाहतायत सरवली गावाचे एक गोड आवाज अर्थातच विशालजी पाटील आपल्या समवेत जोडले जातील दुसऱ्या इनिंग मध्ये. एक जबरदस्त सामना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. चला टीम कांबे सलामीची जोडी पाठवा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जय बजरंगी ट्रॉफी 2025 अंडर 25 फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा मॅच नंबर 3 आपण पाहतात. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. कांबे विपक्ष वाशिरे अशी लढत. याआधी आपण दोन्ही संघांचा चांगला परफॉर्मन्स पाहिलेला आहेच, बट या क्षणाला बाजी कोण मारेल. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये इथे 26 करायचं. कुठेतरी जर आपण पाहिलं 26 धाबा 3 ओव्हर मध्ये चॅलेंज क्रिकेट ग्राउंड वरती माफी सुद्धा 2 षटकांचा सामना आहे. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस स्वीप केलाय डीप मध्ये. स्क्वेअरलीला फिल्डर आहे, सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्नही केला नाहीये कारण कुठेतरी पाटील की थ्रो देखील तितकाच चांगला आला. सिंगल रन प्रमाणे इथे मिळेल. 2 षटकांचा हा सामना आहे. आणि जर 2 षटकांचा सामना आहे तर आपण नक्कीच म्हणू की 26 धावा एक चांगला टोटल, कारण 13 रन प्रति ओव्हर बनवून 2 षटकांमध्ये हे इतकंही सोपं जाणार नाहीये. सिंगल रन निर्माण सुरुवात या सेकंड इनिंगची. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये 25 करायचं. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन इथे नक्कीच मिळेल. धावफलक आता 2 वरती जाऊन पोहोचला. याआधी आपण पाहिलं होतं की 12 मध्ये 31 धावा चेस करून दाखवल्या होत्या रोशन आणि विकीने. आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मॅचेस 2 ओव्हरचे आणि 26 धावा चेस करायच्यात. फुल लेंथ बॅटचे आतली कडा. डॉट बॉल इथे येतोय आणि एक निर्धाव चेंडू ही मी म्हणेन वाशिरे टीमसाठी महत्वाचाच राहिला, कारण 2 षटकांचा सामना आहे. 26 डिफेंड करायचा आहे. एक डॉट बॉल इथे प्रेशर बिल्डअप करणार आहे बॅटर्स वरती. तर दुसऱ्या बाजूने जो खेळ याआधी पहिल्या सामन्यामध्ये विकी आणि रोशनने दाखवला होता तोच खेळ इथेही दाखवावा लागेल. फुल लेंथ आहे. लॉफ्ट केला. बॅटचा टोला लागला. फिल्डर लॉंग बॉलला येत आहे जरूर, बट जजमेंट चुकलंय आणि बॉल त्याच जोरावरती एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. जर आपण पाहिलं तर प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोकही नव्हता. बॅटचा अगदी टोला लागला होता, बट तरी सुद्धा लॉंगॉनचा फिल्डर कुठेतरी त्यांचं जजमेंट चुकलं आणि त्याचा बेनिफिट बॅटिंग टीमला इथे मिळतोय. चौकार येतोय आणि या क्षणाला हीच गोष्ट महत्वाची राहिली टीम कांबेसाठी की रन्स येणं आवश्यक आहे, त्या कशाही याव्या. आणि चौकार इथे येतोय. धावफलक या 4 धावांच्या साह्याने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 6 धावा धावफलकावरती. बाउंड्री महत्वाची होती कारण हेच फटके या मॅच मध्ये टीम कांबेला पुढे नेणार आहेत, पुढील फेरीमध्ये नेणार टीम वाशिरेला. बॉल अवेमध्ये विकेट मिळेल का. विकेट किपर येत आहेत. कॅच पकडली जाईल. मागील चेंडूवरती कुठेतरी मिसफिल्डच्या जोरावरती चौकार होता, बट त्यात नंतर इथे एक चांगली कॅच पकडली विकेट किपरने. पकला धक्का लागलाय. बॅटर रोशनला जावं लागेल वापस. पहिली सफलता मिळाली. क्रमांक 3 बॅटिंग करण्याकरिता बॅटर विकी येतोय क्रमांक 3 वरती. क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता
विकी आलेत. आज जॉली स्पोर्ट्स कामतघरी खेळणार आहे आणि कामतघर खेळणार आहे म्हणजे रितेश धुमाळही खेळणार आहेत. तेही इन ॲक्शन मध्ये दिसतील आणि भरपूर चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळणार आहेत. फुल लेंथ वाईड ऑफ ऑफ स्टंप सटीक लाईन आहे. डॉट बॉल येतोय. वाईड यॉर्कर परफेक्ट एक्झिक्युशन या क्षणाला वाईड यॉर्करचं करणं ही फार मोठी उपलब्धी आहे ॲज अ बॉलर रितेशसाठी त्यांच्या टीमसाठी. कारण निर्धाव चेंडूच हवेत. धाव पळक 6 वरती स्थिर. 20 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत. येते 7 मध्ये 20. पुल करायचं होतं. मिस्टॅमिंग बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर स्वतः बॉलर येत आहेत आणि कॅचही पकडतील. आणखीन एक धक्का इथे लागतोय आणि हा धक्का फार टोचणार आहे. कारण आता समीकरण जर आपण या मॅचचं पाहिलं तरी ते 6 चेंडू आता करायचं 20 धावा. 12-26चं समीकरण होतं. 2 ओव्हरची मॅच होती. बट कुठेतरी पहिलं षटक फार जास्त शांत गेलं. कारण 6 धावा फक्त या पहिल्या षटकामध्ये 2 बहुमूल्य विकेट्स इथे काढलेत बॉलर रितेशने. आता 6 मध्ये 20 करायचं. 6-20 समीकरण दरम्यान बाकी आहे. काहीशा चर्चा मीड मध्ये केल्या जातात वाशेरी टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून. कारण त्यांनाही ठाऊक आहे की प्रत्येकी मॅच नॉकआउट. जिंकलो तर पुढे जाऊ, हरलो तर ही स्पर्धा सोडावी लागेल. आणि जेव्हा अशी परिस्थिती असते ना तेव्हा मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहतो की खेळाडू स्वतःला पूर्णपणे झोपतात. कारण तुमच्याकडे पर्याय नाहीये. पर्याय फक्त एकच आहे की जिंकाल तर पुढे जा. आणि जेव्हा माणसाकडे पर्याय नसतो ना तेव्हा तो स्वतःचा बेस्ट देतो आणि सर्वात जास्त एफर्ट्स तो त्याच वेळेला टाकतो. आणि या क्षणाला तो खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पूर्ण समर्थन. 6 मध्ये आता 20 करायचं आहेत. 6-20 समीकरण. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर विकी पाहायला मिळतात. जर विकीने या आधीच्या सामन्यामध्ये जबाबदारीने एक चांगला खेळ केला होता. प्लेअर ऑफ द मॅचही राखला होता. पहिला सामनाचा 16 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या होत्या विकीने त्या मॅच मध्ये. आणि इथे आता 6 मध्ये 20 चेज करायचे आहेत. आणि कुठेतरी या अंतिम ओव्हर मध्ये मला असं वाटतंय की पहिले 3 चेंडूज आपल्याला सांगून देतील की हा सामना वाशेरी टीमच्या बाजूने पूर्णपणे चाललाय की हा सामना अंतिम चेंडू पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल का. या गोष्टी पहिल्या मिळून 2 ते 3 चेंडूवरतीच क्लिअर होणार आहेत. कारण पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती किमान 2 बाउंड्री तरी हव्या आहेत. 6 मध्ये 20 अंतिम षटक. नितेश पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि विकेट. यस विकेट मिळेल. बॅटची कडा लागली. बॉडीवरती बॉल आदळला आणि त्यानंतर विकेट किपरने पकडली कॅच. आणि ही कॅच नाहीये असं वाटतंय की मॅच पकडली आहे. कारण विकीची मोठी विकेट या क्षणाला मिळतीये टीम वाशेरेला. फार मोठा झटका टीम कांबेला. आता समीकरण 5 मध्ये आता 20 करायचे आहेत. आणि आता असं वाटतंय की कुठेतरी हे जे इक्वेशन आहे ते टीम कांबेच्या रीच पासून फार दूर गेलंय. 5 मध्ये 20 या क्षणाला तुमचा एक वेल सेट बॅट्समन ज्याने मागील सामना जिंकवलाही होता तोही आता निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने चाललाय. कारण अशा परिस्थितीमध्ये मोस्ट ऑफ टाइम्स करंट फॉर्म आणि सध्याच्या घडीला जसा चांगला खेळ झालाय तो बॅटर ग्राउंड मध्ये असणं फार महत्वाचं होतं. पण विकी बाद झालाय. 5 मध्ये आता 20 करायचं. बॅटर रोशन. मिसटायमिंग बॉल मध्ये आणखीन एक विकेट मिळेल का. येतात लॉंग ऑनचे फिल्डर कॅचही पकडतील. आणखीन एक धक्का इथे लागतोय टीम कांबेला. आणि एक विकेट एक निर्धाव चेंडू आता या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय वाशेरी टीमला. या आधीच्या सामन्यामध्ये टीम पिंपळघरला सहजरित्या पराभूत केलं वाशेरेने. आणि त्यात नंतर या मॅच मध्ये उद्घाटनी लढत जिंकून आलेला संघ कांबे टीम त्यांनाही आता असं वाटतं की सहजरित्या पराभूत करण्याच्या दिशेने आहेत. कारण 4 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची आवश्यकता आहे. बघा अजूनही जर आपण विचार केला पॉझिटिव्ह माइंडसेटने विचार केला तर कॅल्क्युलेशनने 4 मध्ये 20 पॉसिबल आहेत. बट तुम्ही कोणतेही फॉर्मॅट उचलून पहा क्रिकेटचा 4 मध्ये 20 रेअरली. आणि रेअरली म्हणजे तर चमत्कारच होईल या क्षणाला या रन्स बनणं. पॉसिबल तर आहे. 4 मध्ये 20. फटका हवेमध्ये आहे. फिल्डर आहे. कॅचही पकडली जाईल. आणि जय बजरंग ट्रॉफी 2025 मधली पहिली विकेट हॅट्रिकही पाहायला मिळेल. लाजवाब बॉलिंग नितेशची. आणि या विकेटने आता सुनिश्चित केलंय की हा सामना टीम वाशेरेच घेऊन जाणार आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट.
3 मध्ये 20 पंच केलाय, बॉल हवेमध्ये आहे, चौथी विकेट मिळू शकली असती बट कॅच ड्रॉप. बघा या षटकाला मी म्हणेन की या कॅच ड्रॉपने फरक पडणार नाहीये, बट गोलंदाजाचा आणखीन उत्साह वाढला असता. चौथी विकेट ऑलमोस्ट मी म्हणेन ऑन दी वेच होती, बट कॅच ड्रॉप. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता आहेत. टीम वाशेरे किती रन्सने हा सामना जिंकेल हाच प्रश्न इथे बाकी आहे. पॅन वरती टाकलाय, ऑन साइडला खेळले, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केली जाईल. प्रथमेश भाईंचंही आगमन आपलेही सर. कारण बघा एकंदरीत जर आपण विचार केला तर 26